विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 10वा विषय विज्ञान 2 यामधील प्रकरण क्रमांक 2 सजीवांतील जीवन प्रक्रिया भाग 1 यामधून उपघटक ऑक्सिशोषण करून ऊर्जा मिळवण्याची प्रक्रिया कशी होते आणि विविध सजीवांमध्ये विनाशी शोषण कशा पद्धतीने घडून येते पेशीमध्ये याविषयी चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला हा जो वरचा भाग दिसतो आहे तो सिलेबसमध्ये नाही आहे, म्हणजे रिड्युसिंग झालेला आहे. तर हा जो ब्लॉक आहे तो काटायचा आहे तुम्हाला. त्याच्यानंतर हा पहिला जो टप्पा दिसतो तुम्हाला, कार्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने यांचे ऑक्सिशोषण करून ऊर्जा मिळवण्याची प्रक्रिया. आपण जे अन्नघटक खात असतो त्यामधून 3 प्रकारे आपण अन्न मिळवतो. एक स्निग्ध पदार्थ, दुसरा ग्लुकोज कार्बोदके आणि तिसरं प्रथिने. आता ग्लुकोज मिळवण्यासाठी आपण कार्बोदके महत्त्वाची ठरतात हे आपण मागच्या तासिकेतही किंवा मागच्या इयत्तेमध्ये सुद्धा शिकला आहे. स्निग्ध पदार्थाचं जेव्हा आपण प्राशन करतो, स्निग्ध पदार्थ जेव्हा खातो तेव्हा त्याच्यापासून काय तयार होते तर मेद आम्ले म्हणजे फॅटी ॲसिड्स ज्याला म्हणतो, आणि पुन्हा ते कन्व्हर्शन होऊन जाते कशामध्ये, ॲसिटिल को एन्झाईम. काय म्हणतो त्याला आपण, हे ॲसिटिल को एन्झाईम हा भाग तयार होतो. हा किती महत्त्वाचा ठरतो पहा की ॲसिटिल को एन्झाईम हे तयार होण्यासाठी आपल्याला गरज कशाची आहे, मेद आम्ल म्हणजे स्निग्ध पदार्थ खाणे आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, कार्बोदके जेव्हा आपण मिळवतो, कार्बोदके मिळण्यासाठी म्हणजेच कार्बोहायड्रेट्स, आपण जी पोळी भाकर वगैरे जे खातो त्याच्यातून फायबर तर मिळतेच, परंतु त्याचसोबत कार्बोदकेसुद्धा मिळतात. ते पचल्यानंतर त्याचं ग्लुकोजमध्ये रूपांतरण होते आणि त्या ग्लुकोजचं जेव्हा विघटन होते, विघटन झाल्यानंतर ते पायरुविक ॲसिड त्याचं तयार होते म्हणजे पायरुविक आम्ल, आणि ते पायरुविक आम्ल पुन्हा कन्वर्ट होते म्हणजेच त्याचं रूपांतरण ॲसिटिल को एन्झाईम ए यामध्ये केलं जाते. ओके, हे कार्बोदके खाल्ल्यामुळं, म्हणजे कार्बोदके ज्या अन्नपदार्थातून मिळतात त्याच्या माध्यमातून. प्रथिनयुक्त आहार आपण जेव्हा मिळवतो तेव्हा प्रथिनयुक्त आहाराच्या माध्यमातून अमिनो आम्ल तयार होतात. म्हणजे समजा मांस, मच्छी, मटण किंवा डाळी याच्या माध्यमातून आपण काय करतो, हे प्रथिने मिळवतो. प्रथिने मिळवण्याची जी साधनं आहे, मांस, मच्छी, मटण, अंडी या माध्यमातून प्रोटीन्स खूप आपल्याला मिळतो. त्यातून त्या अन्नपदार्थातून आपल्याला अमिनो ॲसिड्स हे तयार होतात आणि हे अमिनो ॲसिड्स पुन्हा कन्वर्ट होऊन कशामध्ये येतात, ॲसिटिल को एन्झाईम एमध्ये. आता ॲसिटिल को एन्झाईम एमध्ये आल्यानंतर आता समोर जे आहे त्याचं रूपांतरण क्रेब चक्रात होते आणि क्रेब चक्रातून कार्बन डायऑक्साईड, पाणी आणि ऊर्जा हे तयार होते. हे मागच्या तासिकेत आपण पाहिलं होतं क्रेब चक्र कसं सुरू राहते ते. कारण क्रेब चक्रामध्ये कार्बन डायऑक्साईड, पाणी, NADH2, FADH2 आणि ATP याचे लहान लहान रेणू मिळतात या क्रेब चक्रामध्ये. ओके, तत्पूर्वी मध्यंतरी हे कार्बोदकापासून ग्लुकोजचे विघटन झाल्यावर पायरुविक ॲसिड तयार झाल्यानंतर ॲसिटिल को एन्झाईम या ठिकाणी आल्यानंतर यामध्ये कार्बन डायऑक्साईड, पाणी, NADH2, FADH2 आणि ATPचे रेणू जे मिळतात, ज्याला आपण निकोटिनामाइड ॲडेनाईन डायन्यूक्लियोटाईड किंवा फ्लॅविन ॲडेनाईन डायन्यूक्लियोटाईड इत्यादी नावं दिली होती आपण. हे तयार होऊन ऊर्जा आपल्याला शेवटी मिळते. हे झालं ऑक्सिशोषण. ऑक्सिशोषण म्हणजे काय की ज्याच्यामध्ये ऑक्सिजनचा सहभाग आहे. आता ज्या ठिकाणी ऑक्सिजनचा सहभाग असतो त्याला आपण ऑक्सिशोषण असं म्हणतो. आता जिथं समजा विनाक्षी शोषण आहे, बऱ्याच सजीवामध्ये विनाक्षी शोषण म्हणजे ऑक्सिजनची गरज नाही आहे, ते कुठं घडून येते, ते पेशीमध्ये होते. आणि पेशीमध्ये कशाद्वारे होते, कशा माध्यमातून होते, तर ते जे कार्बोदके आहेत, कार्बोदकांचं ग्लुकोजमध्ये रूपांतरण होते आणि ग्लुकोजचं विघटन होऊन त्याच्या 2 बाजू निघतात. एक इकडे पहा, उजव्या बाजूला दाखवलेली आहे पायरुविक ॲसिडची, हे पायरुविक आम्ल. त्या पायरुविक आम्लाचं रूपांतरण पुन्हा कशामध्ये झालं, किण्वन प्रक्रिया होणे. जसं आपण पाहतो की दुधाचं रूपांतरण दह्यामध्ये होते, म्हणजेच कोणती प्रक्रिया होते, किण्वन प्रक्रिया होते. आता ही किण्वन प्रक्रिया झाल्यानंतर पुन्हा ते कन्वर्ट केलं जाते, म्हणजे त्याचं रूपांतरण बदलते. त्याच्यापासून काय तयार होते, अल्कोहोल. आता वास्तविक पाहता अल्कोहोल म्हणजेच एक दारूचा प्रकार आहे, नाही का. दारूमध्ये अल्कोहोलचं प्रमाण असते, बिअरमध्ये सुद्धा असते,
देशी दारू, विदेशी दारू यांच्यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण कमी जास्त प्रमाणात असते. पण हे अल्कोहोल आपण खाद्यपदार्थाच्या माध्यमातून सुद्धा मिळवतो. म्हणजे जी कार्बोदके आपण खाल्ली त्याचं ग्लुकोज बनते, ग्लुकोजचं विघटन होते, पायरुविक आम्ल तयार होते, पायरुविक आम्लानंतर ते किण्वन प्रक्रिया घडते, किण्वन प्रक्रियेनंतर म्हणजेच ग्लुकोजचं विघटन, पायरुविक ॲसिडनंतर किण्वननंतर अल्कोहोल तयार होते आणि अल्कोहोल तयार झाल्यानंतर शेवटी त्याचं किण्व तयार होतात आणि हे किण्व जे आहे शेवटचा टप्पा गणला जातो या प्रक्रियेमध्ये. तसंच दुसऱ्या टप्प्यामध्ये दुसऱ्या बाजूला पहा काय होते, हा पायरुविक ॲसिडनंतर म्हणजेच ग्लुकोजचं विघटन होऊन पायरुविक आम्ल तयार होते, पायरुविक आम्लापासून पुन्हा किण्वन तयार होते, किण्वन प्रक्रिया झाली की पुन्हा लॅक्टिक आम्ल तयार होते आणि लॅक्टिक आम्लापासून काय फायदा आहे तर जे स्नायू आहे, मांसपेशी आपल्या बॉडीमधल्या आणि जे रक्तपेशी आहे, तांबड्या रक्तपेशी म्हणजे RBC रेड ब्लड कार्पस्कल्स यांना त्याच्यापासून ऊर्जा मिळते, हे तयार होतात. म्हणजे ह्या पेशी वाढण्यासाठी आपल्याला ही प्रक्रिया होणे आवश्यक आहे. आपल्या शरीरातील रक्ताचं प्रमाण, लाल रक्तपेशी वाढण्यासाठी आपल्याला कार्बोदके खाणे आवश्यक आहे. कार्बोदकाच्या माध्यमातून ग्लुकोजचं विघटन होऊन पायरुविक ॲसिड तयार होऊन किण्वन प्रक्रिया घडून लॅक्टिक आम्ल तयार होऊन पुन्हा त्या पेशी वाढतात आणि आपले स्नायूसुद्धा बळकट बनतात. तसा मधला जो टप्पा याचा की ग्लुकोजचं विघटन झालं कार्बोदके खाल्ल्यानंतर, त्याच्यानंतर पायरुविक आम्ल तयार झालं, पायरुविक आम्लापासून किण्वन प्रक्रिया झाली, किण्वन प्रक्रियेनंतर विविध पदार्थ उदाहरणार्थ व्हिनेगार आणि जीवनसत्व E हे तयार होतात. किण्वन प्रक्रियेच्या माध्यमातून काय तयार होऊन राहिले दोन्हीकडे, या ठिकाणीसुद्धा आणि या ठिकाणीसुद्धा किण्वन प्रक्रियेमध्ये नेमकं काय होते तर एक व्हिनेगार हा घटक तयार होतो आणि जीवनसत्व E म्हणजे व्हिटॅमिन E हा तयार होतो आणि याचा उपयोग विविध सूक्ष्मजीव करत असतात. जे सूक्ष्मजीव आपल्या शरीरात किंवा शरीराच्या बाहेर असतात, या सजीवांचा जो उपक्रम आहे रोजचा ऊर्जा मिळण्याचा त्या माध्यमातून केला जातो. आता ऑक्सिशोषण करणाऱ्या सूक्ष्मजीवांची ऊर्जा निर्मिती कशी होते? काही सजीव ऑक्सिजनच्या सानिध्यात राहूच शकत नाही. आता जे विनाक्षी शोषणाने जिवंत राहतात ते ऑक्सिजनमध्ये आले की मरतात. जसं उदाहरणार्थ आपण एक साधारण गोष्ट पाहतो की पाण्यातला मासा हा बाहेर काढल्यानंतर ते जगू शकत नाही, कारण त्यालाही ऑक्सिजनची गरज आहे, पण ते पाण्यामध्ये जो ऑक्सिजन मिळतो त्यावरच तो जगतो. त्याला बाहेर काढलं तर तो मरून जाईल, है ना. तशाच पद्धतीनं अनेक अशी काही जीवाणू आहेत, बॅक्टेरिया आहेत की ते जीवाणू अशा सजीवांना ऊर्जा मिळण्यासाठी विनाक्षी श्वसनाचा अवलंब करावा लागतो. म्हणजे त्यांना जर जिवंत राहायचं असेल तर ऑक्सिजनची गरज नाही आहे. विनाक्षी श्वसन म्हणजेच त्यांना ऑक्सिजनशिवाय जगावे लागते, त्याला काय म्हणतो आपण विनाक्षी श्वसन. आता विनाक्षी श्वसनाचे दोन टप्पे पडतात. एक ग्लुकोजचं विघटन होते ज्याला ग्लायकोलिसिस म्हणतो आपण, काय म्हणतो हा ग्लायकोलिसिस, आणि दुसरा आहे फर्मेंटेशन म्हणजेच किण्वन प्रक्रिया. या दोन टप्प्यामध्ये त्याचं ऊर्जा मिळवण्याचं ही एक प्रक्रिया सुरू होते. म्हणजे ही प्रक्रिया होत असताना काय घडते नेमकं की किण्वन प्रक्रिया आणि ग्लुकोजचं विघटन म्हणजे ग्लायकोलिसिस आणि फर्मेंटेशन हे होत असताना ग्लुकोजचे अपूर्ण विघटन होऊन ऊर्जा जी मिळते ती फार कमी प्रमाणात मिळते. मग असं जर होत असेल आणि जी प्रक्रिया घडून येऊन राहिली जसा किण्वन प्रक्रिया, तर किण्वन म्हणजे काय तर ग्लुकोजचं विघटनातून तयार झालेले जे पायरुविक ॲसिड आहे, हे इथं जे पाहिलं आपण पायरुविक आम्ल काही विकरांच्या मदतीने, म्हणजे काही विकरे जी आहेत ती विकरे त्यांना मदत करतात. म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये ही जी विकरे आहेत ती मदत करतात, इतर कार्बनी आम्लामध्ये त्याचं रूपांतरण करतात किंवा अल्कोहोल C2H5OH ज्याला आपण अल्कोहोल म्हणतो, हे त्याचं सूत्र आहे C2H5OH. हे कशाचं सूत्र आहे? अल्कोहोलचं आहे. या अल्कोहोलच्या सूत्राकडे लक्ष द्या. याच्यामध्ये रूपांतरण केलं जाते आणि यालाच काय म्हणतो आपण किण्वन प्रक्रिया, जी आपण आता वर पाहिली होती की किण्वन प्रक्रिया, ही किण्वन प्रक्रिया जी आहे या किण्वन प्रक्रियेमध्ये नेमकं काय होते तर ग्लुकोजचं विघटन होऊन पायरुविक ॲसिड तयार होते आणि पायरुविक ॲसिडला काही विकर मदत करतात आणि कार्बनी आम्लामध्ये त्याचं रूपांतरण करून अल्कोहोल तयार केलं जाते, म्हणजे अल्कोहोलमध्ये त्याचं रूपांतरण केलं जाते. आणि ही प्रक्रिया म्हणजेच काय किण्वन प्रक्रिया आहे, ज्याला फर्मेंटेशन म्हणतो आपण. काय म्हणतो फर्मेंटेशन. ओके. काही उच्चस्तरीय वनस्पती, प्राणी आणि ऑक्सिजनच्या सानिध्यात राहू शकणारे सूक्ष्मजीवसुद्धा त्यांच्या सभोवती
ऑक्सिजन वायूची पातळी कमी झाल्यास ऑक्सिजनऐवजी विनाक्षी श्वसनाचा अवलंब करतात. आता उच्चस्तरीय म्हणजे मोठ्या वनस्पती, समजा एखाद्या हायर प्लांट्स जे आहेत ते, आणि प्राणी, मोठे प्राणी आणि ऑक्सिजनच्या सानिध्यात राहू शकणारे, म्हणजे जे ऑक्सिजन शिवाय नाही तर ऑक्सिजनसह राहणारे असे काही सूक्ष्मजीव आहेत, त्यांच्या सभोवती ऑक्सिजन जो असतो त्या वायूची पातळी जर समजा कमी झाली, तर कमी झाल्यास ऑक्सिजनऐवजी विनाक्षी श्वसनाचा अवलंब हे करतात. आता काही जीवाणू आहे समजा, ते ऑक्सिजन असतानाही जिवंत राहू शकतात, परंतु ऑक्सिजन नसतानाही ते जिवंत राहतात, म्हणजे त्यांना विनाक्षी श्वसन सजीव असं म्हटलेलं आहे. कारण ते ऑक्सिजनशिवाय ते जगतात, त्यांना त्याचं गरज नाही आहे, विनाक्षी श्वसनाचा ते अवलंब करतात. म्हणून आता समजा आपण जर पाण्यात उडी मारली, आतमध्ये राहतो म्हटलं, तर आपण जगू शकत नाही, कारण आपल्याला ऑक्सिजनची मात्रा कमी पडते, नाही का. त्या ठिकाणी ऑक्सिजन मिळत नाही म्हणून आपण जगू शकत नाही. परंतु हे सजीव जे आहे, बॅक्टेरिया जे आहे, जीवाणू आहे, ते ऑक्सिजनशिवायही जगतात, या पेशीमध्ये ते जगतात. ओके. बीजांकुरणाच्या वेळी, म्हणजे जेव्हा बीज आपण जमिनीत टोपलं त्यावेळेस जमीन जी आहे पाण्याखाली बुडाली असल्यास, म्हणजे पीक तुम्ही लावलं, बीज रोपण केलं आहे आणि ते पाण्याने पूर्ण बुडालेली आहे जमीन, तर ते बीज काय करतात, विनाक्षी श्वसन करतात, कारण तिथं ऑक्सिजन मिळत नाही. जमीन समजा कोरडी असेल, ड्राय असेल, तर अशा वेळी त्याला ऑक्सिजन हवेतून, मातीतून घुसून त्याला ऑक्सिजन थोडं थोडं मिळते, परंतु ती पाण्याखाली झाकल्या गेली म्हणजे आता त्याला ऑक्सिजन खूप कमी मिळते. तसेच कोणाला, त्या बीजाला. तसेच आपण व्यायाम करतो, व्यायाम करताना आपल्या मांसपेशी म्हणजे स्नायू काय करतात, विनाक्षी श्वसन करतात, कारण व्यायाम करत असताना आपल्याला काय लागतो, दम लागतो. ओके. तर ह्या दम लागल्यामुळं आपण थकून जातो, थकवा येतो, श्वास रोखल्यासारखा म्हणजे दाटल्यासारखा होतो, खूप दम येतो. तर अशा वेळी आपल्या बॉडीमधील, आपल्या शरीरामधील ज्या मांसपेशी आहे, जे स्नायू आहे, ते काय करतात, त्यांना ऑक्सिजन कमी पडतो म्हणून दम लागते, त्या पेशींना ऑक्सिजन कमी पडते म्हणून दम लागतो आपल्याला. तर अशा वेळी तिथं असणाऱ्या ज्या पेशी आहेत, ज्या स्नायूंच्या पेशी आहेत, ते विनाक्षी श्वसन करतात. त्यामुळं आपल्या शरीराला कमी ऊर्जा तयार होऊन लॅक्टिक आम्ल साठते, म्हणजे ऊर्जा कमी मिळते बॉडीला, त्या शरीराला कार्य करण्यासाठी ऊर्जा कमी पडते, आणि तिथं जे तयार होणारा आम्ल आहे तो कोणता आहे, लॅक्टिक ॲसिड, लॅक्टिक आम्ल त्या ठिकाणी साठलं जाते आणि आपल्याला थकल्यासारखे वाटते. म्हणजे आपल्याला थकवा निर्माण होणे, थकवा येणे यासाठी कारणीभूत जर कोणी असेल तर ते कोण आहे, लॅक्टिक आम्ल. काय थकल्यासारखे वाटले म्हणजे आपण समजून जायचं की आपल्या बॉडीमध्ये लॅक्टिक आम्लाचं प्रमाण वाढलेलं आहे, कारण त्या ठिकाणी लॅक्टिक ॲसिड म्हणजे आपण ॲसिडिटी वाढली म्हणतो ना, म्हणजेच लॅक्टिक आम्ल त्या ठिकाणी वाढलेलं आहे. यावरून आपण थकवा जाणू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा जो घटक आहे तो तुम्हाला समजला असेल. यावर जे प्रश्न टाकले जाईल त्याचे उत्तरं तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहे. जर याच्यातला काही भाग तुम्हाला समजला नसेल तर तुम्ही मला विचारू शकता नेक्स्ट पिरियडमध्ये. धन्यवाद.